तर दूध सेंटरमुळे ना माझं शेड्यूल खूप बिझी असतं. तर संक्रांतीच्या दिवशी मी पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक करणार नव्हते. मी मांडे मागवलेले होते आणि घरीच आमटी वगैरे मी करणार होती. तर आमटीची रेसिपी मी शूट केलेली होती, पण काही कारणास्तव आणि बिझी शेड्यूलमुळे मला काही ती पोस्ट करता आली नाही आहे, म्हणून मी आज करते. तर ही आमटी ना माझ्या सासूबाईंना खूप आवडते. लिटरली ते 2 दिवस खातात कळवून कारण की त्यांना खूप आवडते आणि म्हणतात शिळी आमटी खूप छान लागते. तर मग मी थोडी जास्तच करते कारण की त्यांना आवडते म्हणून. तर इथे मी 1 वाटी ना हरभऱ्याची डाळ घेतलेली होती. ती 1-1.5 तास मी पाण्यात भिजत टाकलेली होती. नंतर ना कुकरला मी थोडीशी हळद आणि तेल टाकून मस्त मऊ शिजवून घेतली आणि त्याचं पाणी काढून डाळ पण पूर्ण मी ती चाळणीच्या साहाय्याने पूर्ण बारीक करून घेतली, म्हणजे जसं आपण पुरण वाटतो. तर आता मसाल्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 2 मोठे कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आलं, किसलेलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हे सर्व ना आपल्याला मस्त खूप काळं करायचं नाही आहे, असं अर्ध कच्चंच थोडं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे, जिरा टाकायचे, कढीपत्त्याची मस्त खमंग फोडणी करायची आणि जो मसाला आपण वाटलेला आहे मिक्सरमध्ये तो मस्त परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतायचा. त्याच्यामध्ये सगळे घरगुती मसाले करून घेऊया. त्याच्यामध्ये मी काळा मसाला टाकलेला आहे, लाल तिखट, गोडा मसाला आणि हळद टाकून छान मस्त तेल सुटेपर्यंत परतायचे. खरी गोष्ट ना म्हणजे चव येते ना ते हितेच, कारण की तुम्ही मसाला ज्या पद्धतीमध्ये परतता तशी तुमच्या भाजीला चव येते. तर आता आपला मसाला छान परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपण जे पाणी काढलेलं होतं आणि डाळ वाटून घेतलेली होती ते ॲड करून घेऊया. पाणी थोडं एक्स्ट्रा टाकायचं, कारण की आमटी जेव्हा उकळते तेव्हा ती आटली जाते. त्याच्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकायचं आणि आमटी जास्त वेळ उकळवायची, म्हणजे खूप छान टेस्ट त्याच्यामध्ये येते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छान आमटी आपली कडवायला ठेवूया. जेवढी कडेल तेवढी त्याची टेस्ट अगदी भन्नाट होते. तर आता बघा आमटी मस्त कडलेली आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.